1963 साली शुक्रतारा हे गाणे लिहिले गेले असेल त्या काळी आमचा जन्मही झाला नव्हता। त्या काळची तरुण पिढी अरुण दातेंची भावगीते ऐकायची, त्यामध्ये रमायची। आम्ही तरुण वयात असताना त्या भावविश्वात आम्हीही रमलो। आता आमची मुले तारुण्यात येत असतानाच अरुण दाते यांच्या गीतांमधील गोडवा आजही कायम आहे। त्यामुळे अरुण दातेंमुळे 3 पिढ्या या भावगीतांच्या विश्वात रमल्या, अशा भावना खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केल्यात। स्वर्गीय अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांच्या नवा शुक्रताराच्या 100व्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या। त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। माणिक निर्मित अरुण दाते प्रस्तुत आणि मॅजेस्टिक लँडमार्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नवा शुक्रतारा हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला। अरुण दाते, मॅजेस्टिक लँडमार्क्सच्या प्रीती पानसे आदी यावेळी उपस्थित होते। 100व्या नव्या शुक्रतारानिमित्त आज गायक संगीतकार मंदार आपटे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला। यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शुक्रतारा हा कार्यक्रम लोकप्रिय ठरतो कारण त्यातील गाणी पुन्हा पुन्हा ऐकण्याची मागणी ही रसिकांची आहे। बाबांनी शुक्रताराचे तब्बल 2,500 कार्यक्रम केले। नवा शुक्रतारा हा त्यांच्या याच कार्यक्रमांपुढील 100 कार्यक्रमांचा भाग आहे असे मी मानतो। नवा शुक्रताराचा पहिला प्रयोग पुण्यात झाला, 100वा प्रयोगही पुण्यात होतोय आणि 200वा प्रयोगही आपण पुण्यातच करू असा विश्वास यावेळी अरुण दाते यांनी व्यक्त केला। 2016 पासून नवा शुक्रतारा सुरू झाला तेव्हापासून मी त्याचा भाग आहे। कार्यक्रमांच्या गर्दीत आपला स्वतःचा एक वेगळा कार्यक्रम असावा याचे समाधान मला या कार्यक्रमाने दिले। माझा हा 85वा सोलो शुक्रतारा कार्यक्रम असल्याचा मला आनंद आहे असे सांगत मंदार आपटे म्हणाले, 99व्या कार्यक्रमावेळी मी अंतर्मुख होतो। आपण कुठे बसलो आहोत, इथे बसण्याची आपली पात्रता आहे का, हे विचार सातत्याने माझ्या मनात येत होते। 1996 साली कोल्हापूरला असताना एका प्रेक्षकाने तिकीट रद्द केले म्हणून अरुण दाते यांच्या शुक्रताराचा कार्यक्रम मी मागच्या रांगेत बसून पाहिला होता। आज मी दाते कुटुंबातील एक भाग आहे, हे माझे भाग्य आहे असे मी समजतो, असेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं। नव्या शुक्रताराच्या 100व्या कार्यक्रमानिमित्त सहभागी कलाकारांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। यामध्ये गायिका पल्लवी पारगावकर, वर्षा जोशी यासोबतच प्रसन्ना बाम, अमित कुंटे, अभय इंगळे, प्रणव हरिदास, झंकार कानडे, अमय ठाकूर देसाई, प्रशांत कांबळे, सायली सोनटक्के, शुभंकर कुलकर्णी, तुषार जोशी यांचा समावेश होता। आणि अतिशय प्रेमळ, जेवढा गोडवा त्यांच्या आवाजात होता तेवढा त्यांच्या स्वभावात होता आणि खूप छान असं त्यांचं वागणं। आणि आज हा असे प्रयोग हे आपण करतोय तर पुन्हा पुन्हा त्या आवाजाची, त्या गाण्याच्या गोडव्याची प्रचिती येते। अतुलजी, तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद। जसं ताईंनी सांगितलं तसं की अरुण दाते असताना 2700 प्रयोग झाले शुक्रताराचे आणि त्यांनी गाण्याचं थांबवलं वयोमानानुसार आणि त्याच्यानंतर अतुलजी तुम्ही हे सगळं चालू ठेवलं कारण लोकांना ती आवश्यकता वाटते। लोकांचा प्रतिसाद का मिळतोय कारण की अजूनही लोक त्या म्हणजे 63 साली समजा ते गाणं निघालं असेल, शुक्रतारा असेल, लाजून हसणे, झोपाळ्यापासून झुलायचे, या जन्मावर, किती गाणी आठवावीत आणि त्याच भावविश्वामध्ये डुंबून जावं असं। आणि माझ्यापेक्षा वरिष्ठ इथे काही जण आहेत की ज्यांनी तो काळ तारुण्यात अनुभवला असेल। आमचा तर तेव्हा जन्म नव्हता झाला, पण आमचा जन्म होऊन आम्ही तारुण्यात येईपर्यंत पण त्या गाण्यांचा गोडवा राहिला आणि आता आमच्या मुलांनी तारुण्यात येताना सुद्धा हा त्या गाण्याचा गोडवा आहे। म्हणजे मग ते चालीचं महात्म्य म्हणायचं, पाडगावकरांच्या गीतांचं म्हणायचं आणि अरुणजींच्या आवाजाचं म्हणायचं, असं सगळ्याचं कॉम्बिनेशन। आणि म्हणून आपण ही सगळी गाणी अनुभवतोय। पण हे लोकांची जी मागणी आहे की हे आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे आणि आजकाल काय यूट्यूबवर आपण ऐकतो पण ती मजा नाही येत जी इथे ऐकता नाही येते। जे इथे आपण सादरीकरण प्रत्यक्ष ऐकतो, दाद देतो, वन्स मोर म्हणतो, एखाद्या कडव्याला पुन्हा एकदा मंदारजी आता म्हणतील, मंदार आपटे सादरीकरण करणार आहेत ते पुन्हा तुम्ही वन्स मोर म्हटलं की एखादा कडवं म्हणतात, तर ते जे लाईव्ह आपण ऐकतो आपल्या परिवारासह, मित्रमंडळींसह, याच्यामध्ये जी मजा आहे ती कशातच नाही।